आज आम्ही करतो पूस भाजी. पूस भाजी म्हणजे ह्यो फणसाचो कुवरो असा. तर ही पौष महिन्यात केली जाता म्हणून हेका पूस भाजी असं म्हणतात आणि आमच्याकडे हेका चारखांडो पण म्हटलं जाता. तर आज पूस भाजी कशी केली जाता मी तुमका दाखवते. तर कालच मी आमच्या बागेतलो कोवळं फणस काढून आणलंय. कोवळं म्हणजे त्याच्यात गरे होता ने त्याच्या आधीचो असताना तेका कुवरो म्हणतात. या वर्षी फणस लेट झाले, पौष तर निघान गेलो. आज आम्ही पूस भाजी करतो. तर ह्यो आमच्या फणसाचो मी कुवरो काढून आणलंय. आधी मी हाताक तेल लावून घेते कारण हे का डीक असता आणि हो अरे डीक फुसा काहीतरी दी. तर आपण ना हे सगळं आधी सोलून घेऊया. आता आपण कापून घेऊया. असे उभे उभे फोडी करून घ्यायचे आणि मधलो जो पाव असा ना तो काढून घेऊया. अजून बारीक करू नये. होय. हे बघा असे एवढे एवढे भेशी करून घ्यायचे. आपण आता पाण्यात टाकूया सरकुलात. तर चला मी पटापट हे सगळं सोलून पाव बी काढून घेतोय आणि नंतर आपण कसा उकडत घालतलो ता तुमका दाखवते. आता आपण याच्यात चमचोभर मीठ टाकूया आणि डीक लागा नाही म्हणून याच्यात आपण तेल टाकूया. चला आपलो कुवरो तर साफ करून झालेलो असा. आता मस्त चुलीत आग पेटवतोय आणि सरकूल चुलीवर ठेवून मस्त अर्धो तास ता सगळा उकडून घेते. आपलो कुवरो उकडाक अर्धो तास असा तर म्हटलं की बाकीची पण कामं करून घेऊया. तर सगळ्यात पहिला गेलंय मी आमच्या कोंबड्यांच्या खुराड्यात. त्यांका उघडून घातलंय, पाणी पिऊक सगळी गेली आणि अंडी पण घातल्यानी ती मी जाऊन आता सगळी घेऊन येते. आई 4 कवटा गावली गे. कुवरो उकडून झालो असा तर मी आता ना किसणीवर किसून घेते. आई अगोदर ठेचायचे ना धोंड्यात. तेव्हा पाटे असायचे गो चटणीचे, हा त्याच्यावर जेजरीत. आता पाटे कोण वापरता, कडे असते. आता या सगळ्या शॉर्टकट. शॉर्टकट. नाहीतर मग काटा होता आम्ही चटणीच्या पाटावर धोंड्यान तो ना सो जेजरून जेजरून सुटो करायचो. आई काय करतो की कोलमो आणलेलो आहे ना, हा तो साफ करून ठेवतोय एकदम. हा आमका जरा भाकरी बरोबर तव्यार वांग्याचा भरीत केला तर गोळ्याच्या वांग्यात टाकूच लागता. हा हा असं एकदम 100 रुपयाचा आणून ठेवतो. हा तो आता साफ करून ठेवलो का पटकन असं आपलं धुतलो काय टाकलो. पूस भाजीत घालूया बरं होतं. पूस भाजीत घालता आम्ही मस्त होता. हो आज शुक्रवार असा. होय. मीठ आणि मसालो टाकून घेतलं आणि हो गोलमो आता धुवून घ्यायचो. मीठ मसाला आणि गोलमो या भाजीत ना एकत्र मिक्स करून घ्यायचा. चला आता आपण फोडणीची तयारी करूया. हय मी एक कांदो कापून घेतलाय आणि थोडीशी लसूण आता मी ठेचून घेतलंय. फोडणीसाठी थोडा तेल जास्तच घ्यायचा. थोडासा तेल तापला की मग आपण ठेचलेली त्यात लसूण टाकून घ्यायची.
लसूण तेलात मस्त परतून घेतली की त्यात आपण चिरलेलो कांदो टाकायचो. कांदो पण असं लाल खरपूस भाजून घ्यायचो. मग त्यात थोडंसं मसालो फोडणीक घालायचो. आधी आपण कुऱ्यात मसालो घातलेलो असा त्यामुळे थोडंसं फोडणीक टाकायचो. फोडणी झाली की त्यामध्ये मग आपलं कुरो किसलेलं सगळं परतून घ्यायचो. थोडंसं पाणी शिंपडून वर झाकण ठेवून मंद आचेवर शिजून घेऊया. आपली पूस भाजी आणि पिठी आणि भात रेडी असा. तर आजच्या दुपारच्या जेवणाक ह्याच जेवणात तर ऐक टेस्ट करूक देते मी. आई घे जेवण. अरे वा, ऐकता जेवण आज. हो, सांग माका खाऊन कशी झाली या भाजी. आधी भाजी खाव. हो, रुद्रांश कशी झाली. भारी झाली या. मीठ मसाला अगदी मस्त लागलो. अरे वा, थँक्यू. तर कसं वाटलं माझा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही पण पूस भाजी करून नक्की खावा. चला आम्ही आता जेवतो. बाय बाय. आई बाय बाय. सांग काहीतरी माझ्या ब्लॉगसाठी व्हिडिओ बघूक. सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा. म्हण सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा. लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला बाय बाय.